Good morning, friends. Good morning, all of you. गुड मॉर्निंग दोस्तांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? चला पटापट या क्लास सुरू झालाय आपला. चला पटापट जॉईन व्हा. आज आपण आपल्या जे डेली रुटीन मॅथ आहे किंवा व्यावहारिक गणित आहे त्यातला आपण लास्ट भाग बघतोय. आज लास्ट पोर्शन बघतोय त्यातला. ओके, त्यामध्ये आपण काय काय बघितलं? त्यामध्ये आपण प्रॉफिट अँड लॉस बघितला, पर्सेंटेज बघितला आणि आज एक नवीन कन्सेप्ट बघणार आहोत. चला या पटापट या. गुड मॉर्निंग बेटा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग बेटा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चला तर मग सुरू करायचं का? आर यू रेडी गाईज? एव्हरीवन सुरू करायचं आपण. चला सुरू करायचं का? ओके. बघा आता तुमच्याकडे आता मी एक तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. ती गोष्ट तुम्ही छान ऐकून घ्या. आज मी तुम्हाला एक मस्त गोष्ट सांगणार आहे. ओके, की आता काय झालं की तुम्हाला जेव्हा खाऊचे पैसे मिळतात ना, घरी जर कुणी आलं तर तुम्हाला गेस्ट आले तर तुम्हाला खाऊचे पैसे देतात, किंवा तुम्हाला बर्थडेला कोणी कोणी पैसे देतं की नाही, गिफ्ट म्हणून, खाऊ म्हणून गिफ्ट म्हणून पैसे देतात तुम्हाला. मग तुम्ही काय करता ते पैसे? काही जण आईला देत असतील, काही जण बाबाकडे ठेवत असतील, आईला सांगत असतील की माझे पैसे आहे व्यवस्थित जपून ठेव. काही जण मात्र त्यांच्या पिगी बँक मध्ये ठेवत असतील. ठेवता की नाही? कोणाची मातीची, कोणाची प्लॅस्टिकची अशी पिगी बँक असेल, आहे की नाही? सांगा मला पटापट, कोणाकोणाची बँक आहे बरं? पिगी बँक कोणाकोणाची आहे? पटापट लिहून पाठवा मला, वाचू द्या मला नावं, कोणाकोणाची पिगी बँक आहे. ओके, पटापट सांगा. हा, म्हणजे तुम्ही ते पिगी बँक मध्ये काय करता, तुम्हाला खाऊ मध्ये जे पैसे मिळाले आहे ते पैसे तुम्ही त्याच्यामध्ये सेव्ह करता, ठेवून देता, आहे की नाही? मग एकदम मोठी रक्कम झाली की मग तुम्ही त्याचा विचार करता की आता मला याचं काय करायचंय. ओके नाही? मग तुम्ही बेत पण आखता वेगवेगळे प्लॅन, की आता माझ्याकडे एवढे पैसे झाले की मी हे करणार, तेवढे पैसे झाले की मी ते खरेदी करणार, बरोबर की नाही? किंवा मी ट्रिपला जाणार, मी ट्रिपमध्ये जर मी म्हणजे स्कूल ट्रिप मध्ये गेलो तर मग मी माझ्याकडे पैसे आहेत तर मग मी याचं हे करणार, ते करणार, हे खरेदी करणार. असे तुम्ही मनातल्या मनात आयडियाज आणता किंवा बेत करता किंवा तुम्ही प्लॅन करता. ओके, म्हणजे तुमचे पैसे तुम्ही साठवून ठेवता, सेव्ह करून ठेवता पिगी बँक मध्ये तुमच्या. करता की नाही? है ना? ओके. मग आता आपली ही जी मोठी माणसं आहेत, म्हणजे आई आहे, बाबा आहे, मामा, काका, काकू, हे जे आहे लोक, तर मी आहे समजा. मग मी काय करते, समजा मला दर महिन्याला पगार मिळतो. दर महिन्याला तुम्हाला माहिती आहे ना, दर महिन्याला वेतन मिळतं आपण कुठलंही काम केलं तर. दर महिन्याला मला पगार मिळतो. किंवा काही शॉपकीपर्स असतील किंवा जे बिझनेसमॅन आहेत त्यांना सुद्धा ठराविक अशी रक्कम प्रॉफिट म्हणून मिळत असते. आता ही जी रक्कम मिळते प्रॉफिट म्हणून मिळालेली रक्कम, किंवा आता आम्हाला जो पगार मिळतो, मग पगारातले काही पैसे पैसे हे म्हणजे किराणा म्हणजे आपण जेवण करतो ना, म्हणजे आपल्याला भूक लागते ना, तर त्याच्यासाठी खर्च होतात. काही काही पैसे आपण काही बिलांवर खर्च करतो. इलेक्ट्रिकचं बिल येतं, वॉटर बिल येतं, पाण्याचं बिल येतं, घर टॅक्स येतं, अशा काही वस्तू असतात त्याच्यावर खर्च होतो. काही खर्च आपण घरी, आपल्या घरी जर भांडे घासायला बाई असतील किंवा कपडे धुवायला बाई असतील, म्हणजे त्यांना पण आपण त्यांचा पगार देतो देतो की नाही? म्हणजे आपल्याकडे आलेला जो पैसा असतो महिन्याला, जो कोणताही पैसा असेल त्यातील आपल्या आवश्यक गरजा, ज्या नीड्स आहेत त्या पूर्ण करून मग काही रक्कम उरते, है की नाही? ती काही रक्कम उरते ती आपण काय करतो, बचत करतो. त्याचे ते सेव्ह करतो, ते पैसे सेव्ह करून ठेवतो, वेगळे काढून ठेवतो. मग आता हे सेव्ह झालेले पैसे कुठे ठेवायचे, मग आपल्याला प्रश्न पडतो. कारण हे सेव्ह झालेले पैसे आपण काय करतो, घरात ठेवू शकत नाही, चोरी होऊ शकते, भीती वाटते, है की नाही? मग आपल्याला सगळ्यात सेफ जागा कुठली आहे हे पैसे ठेवायसाठी? जसे तुम्ही तुमचे पैसे सेफ सेफ जागा आहे तुमची पिगी बँक, तसे मोठ्यांचे पैसे, मोठ्या लोकांचे पैसे सेफ ठेवायसाठी किंवा सेफ ठेवण्यासाठी एक अशी संस्था आहे किंवा इन्स्टिट्यूशन आहे, ज्याला आपण सगळे काय म्हणतो बरं? सांगा बरं, कोणाला आठवते? पैसे ठेवायची जागा.
आपले स्वतःचे पैसे आपण तिथे नेऊन ठेवू शकतो. ते काळजी घेतात आपल्या पैशांची. सांगा. बरोबर ओळखलाय तुम्ही. ती जागा म्हणजे बँक. ती जागा म्हणजे बँक. आणि त्या बँकेत आपण काय करतो, आपले पैसे नेऊन ठेवतो. जे आपले सेव्ह झालेले पैसे असतात ते आपण तिथे नेऊन ठेवतो. आता सॉरी, समजा आता माझ्याकडे 1,00,000 रुपये सेव्ह झाले. तर तुम्ही चांगल्या रीतीने समजून घ्या मी जे काही सांगते तुम्हाला. कारण तुम्ही जेव्हा मोठे होणार ना, तेव्हा तुम्हाला पण असंच करायचं आहे. काय करायचं ते सांगते मी तुम्हाला, की आता माझ्याकडे 1,00,000 जमा झालेले आहे. मी सेव्ह केलेले आहे. मग आता हे 1,00,000 मी घरात ठेवले, तुम्हाला भीतीच वाटणार. आणि मी जर घरात ठेवले तर ते तसेच्या तसे राहणार. 1,00,000ची 1,00,000च राहणार. जोपर्यंत मी त्याच्यामध्ये काही पैसे टाकत नाही तोपर्यंत ते 1,00,000च राहणार. मग मी काय करते, की माझ्या सेफ्टीसाठी आणि मला अजून प्रॉफिट व्हायला पाहिजे म्हणून ते पैसे बँकेत नेऊन ठेवते. बँकेत माझं खातं असतं, माझं अकाउंट असतं माझ्या नावाचं. ते आपल्याला काढावं लागतं. तुम्ही जेव्हा 18 इयर्स ओल्ड व्हाल ना, तेव्हा तुम्हाला तुमचं खातं काढावं लागतं, किंवा तुम्हाला आता पण काढता येतं. पण ते म्हणजे मायनर खातं म्हणतात त्याला, मायनर खातं तुमचं जे खातं आहे. कारण तुम्ही अजून 80 इयर्स ओल्ड व्हायचे आहे. तुम्ही जेव्हा 18 इयर्स ओल्ड होता तेव्हा तुम्हाला सर्व अधिकार मिळतात. ओके. तुम्हाला मतदानाचा मिळतो, बँकेचा सुद्धा मिळतो. मग आता बँकेत माझं अकाउंट असतं, मग तुमच्या आई-बाबाचं अकाउंट असतं. मग आम्ही काय करतो, आम्ही सेव्ह केलेले पैसे बँकेत नेऊन ठेवतो आमच्या खात्यामध्ये. आता आमच्या खात्यामध्ये पैसे नेऊन ठेवतो. मग काय असं आहे का, की बँकेमध्ये असे सगळ्यांची रकाने किंवा सगळ्यांची अशी अलमाऱ्या, हां, सुनीता मॅडमचं अलमारी, कोणाची आता समजा साईच्या बाबाची अलमारी किंवा आनंदीच्या बाबाची अलमारी, असं आहे का? नाही, असं नाही. की त्याच्यामध्ये त्यांचे पैसे तसेचे तसे राहणार नाही. मग बँक काय करते बघा, बँक काय करते, मी दिलेले जे 1,00,000 रुपये आहे, मी माझ्या खात्यात जे 1,00,000 रुपये जमा केले ते पैसे बँक वापरते. वापरते म्हणजे त्याचा यूज करते. बघा, आता काय काय यूज करतं, तर जर सरकारी बँका असतील, जसं स्टेट बँक आहे, महाराष्ट्र बँक आहे. स्टेट बँकेच्या सगळ्या शाखा आहेत, कॅनरा बँक आहेत, ह्या सरकारी बँक आहेत, गव्हर्नमेंटच्या बँक आहेत. तर हे लोक काय करतात, की हे लोक ते सगळे पैसे जमा करून जे अकाउंटला जमा झालेले आहे प्रत्येकाच्या, ते एका मोठ्या उद्योगामध्ये लावतात. मोठ्या मोठ्या कारखान्यात लावतात, उद्योगात लावतात, कारखानदारीमध्ये तो पैसा इन्व्हेस्ट करतात. ओके. आता तो पैसा, आपला पैसा तिथे इन्व्हेस्ट करतात आणि मग काय करतात, आपल्याला त्या बदल्यात व्याज देतात. काय देतात सांगा सगळ्यांनी? व्याज, ज्याला आपण इंटरेस्ट म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? इंटरेस्ट म्हणतो. बघा, आपणच आपले पैसे जे बँकेत ठेवतो, त्या बँकेत जेव्हा आपण आपले पैसे ठेवतो तर बँक ते पैसे आपले वापरते, यूज करते त्याचा. पण असं नाही, जेव्हा आपल्याला लागले तेव्हा आपल्याला ते पैसे परत पण करते बँक. पण जितके दिवस, एक दिवस जरी बँकेने ते पैसे यूज केले तरी बँकेला खूप मोठा फायदा होतो. म्हणजे जर गव्हर्नमेंटच्या बँक असतील तर गव्हर्नमेंटला फायदा होतो. त्यामुळे त्यावर आपल्याला, त्यांनी आपले पैसे यूज केले ना, आणि आपल्याला कसं असतं, की आपले पैसे पण सेफ राहिले आणि त्या पैशावर आपल्याला आणखी पैसे पण मिळाले, आहे ना. आता समजा माझ्याकडे, मी त्यांना 1,00,000 रुपये दिले होते बँकेत ठेवायला. आता 1,00,000चं एका महिन्यामध्ये त्यांनी मला, मी ते सेव्हिंग म्हणून ठेवले आहे पैसे, मी काढले नाही काही, सेव्हिंग केले. तर ते 1,00,000चं एका महिन्याचं मला किती % व्याज देणार, तर 6%, 5%, 3% असं दर ठरलेला असतो. दर, त्याला काय म्हणतात, दर. व्याजाचा दर म्हणजे 3%, 5%, 6%. म्हणजे कसं, तर 100 रुपयाला 2% किंवा 100 रुपयाला 5%. म्हणजे तुम्ही जर 100 रुपये बँकेत ठेवले तर ते तुम्हाला 5 रुपये देणार. ओके. मग असे 1,00,000वर किती होणार हे ते बँक काढतात. म्हणजे आपल्याला पण तसं शिकावं लागेल, की 1,00,000वर किती होणार. आणि त्याला म्हणतात सरळ व्याज. त्याला काय म्हणतात? सरळ व्याज, सिंपल इंटरेस्ट काढणे. काय म्हणतात त्याला? सिंपल इंटरेस्ट काढणे. एवढं समजलं का बालमित्रांनो? समजलं का सगळ्यांना? बँक समजली. बँकेत आपलेच पैसे ठेवले सेव्हिंगला, ते सेव्हिंगचे पैसे बँकेने यूज केले, है ना, उद्योगधंद्यासाठी यूज केले, मोठमोठ्या इंडस्ट्रीमध्ये लावले आणि त्यांना प्रॉफिट होतो बँकांना, आणि आपल्याला सुद्धा मग ते आपल्याला प्रॉफिट देतात. आणि तो जो प्रॉफिट असतो त्याला व्याज म्हणतात. म्हणजे आपण सेव्हिंगला ठेवलेल्या पैशावर आपल्याला बँक व्याज देते, त्याला म्हणतात इंटरेस्ट. त्याला काय म्हणतात? इंटरेस्ट. आणि त्याला नाव आहे सिंपल इंटरेस्ट. कारण या व्याजाचे पण प्रकार आहेत जे पुढे तुम्ही शिकणार, चक्रवाढ व्याज वगैरे. पण सध्या मात्र तुम्ही फक्त सिंपल इंटरेस्ट एवढं समजून घ्या. सिंपल इंटरेस्ट म्हणजे सरळ व्याज, सिंपल इंटरेस्ट, सरळ व्याज. आणि हे आता आपण सध्या
यस किंवा स याने दाखवूया, म्हणजे शॉर्टकट सरळ व्याज स किंवा यस. ओके, इतकं सगळं समजलं बालमित्रांनो सगळ्यांना व्यवस्थित? ओके, आता आपण पुढे जाऊया की ठेवीदाराने खातेदाराने धारकाने बँकेत ठेवलेल्या किंवा बँकेकडून कर्ज घेतलेल्या रकमेला मुद्दल असे म्हणतात. बघा आता आपण बघितलं, बघा सरळ व्याज बघणार आपण. बँकेत जी आपली ठेव ठेवलेली आहे, बँकेत जे आपले पैसे ठेवलेले आहे, बघा आपले पैसे असतात बँकेत, त्याला ठेव म्हणतात. त्याला काय म्हणतात? ठेव. त्यावर बँक काय देते आपल्याला? व्याज. काय देते? व्याज. त्यालाच आपण काय म्हणतो? इंटरेस्ट. आणि त्याला आपण म्हणायचं आता सिंपल इंटरेस्ट, म्हणजे सरळ व्याज. ओके, सरळ व्याज आपण आता स या अक्षरानं दाखवूया, सरळ व्याज. ओके, आणि आपण जे पैसे ठेवतो की नाही बँकेकडे, आपण काय करतो? बँकेजवळ काय करतो? बँकेत आपले पैसे ठेवतो, किंवा कधी कधी बँक आपल्याला कर्ज पण देते. म्हणजे हे आपले पैसे जे आपण ठेवलेली आहे ठेव, आणि कधी कधी आपण बँकेकडून कर्ज घेतो. बँकेकडून कर्ज घेतो तर बँक कर्ज घेताना जे पैसे आपल्याला देते, जी रक्कम आपल्याला देते, बघा बँकेने दिलेलं कर्ज ती रक्कम, आणि आपण ठेवलेली रक्कम, बँकेत आपण ठेवलेली रक्कम, बँकेत आपण जी सेव्हिंगला ठेवलेली रक्कम ती, आणि जर आपल्याला बँकेकडून आपण कर्ज घेतली असेल ती रक्कम, या दोन्ही रकमेला मात्र एक नाव आहे, त्याचं नाव आहे मुद्दल. इंग्लिश त्यामध्ये कॅपिटल म्हणतात. काय म्हणतात? कॅपिटल. मुद्दल. मुद्दल म्हणतात त्याला. मुद्दल किती होतं? मुद्दल काय म्हणतात त्याला? मुद्दल. आणि आपण हे मुद्दल म या अक्षराने दाखवूया. बघा सरळ व्याज आपण स अक्षराने दाखवू, आणि मुद्दल आपण म या अक्षराने दाखवू. एवढं कळलं का बालमित्रांनो? पटापट सांगा बरं मला. तुम्हाला हे कळणं खूप अतिशय 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 सोपं गेलं पाहिजे. हा जो कंटेंट आहे ना, हा कंटेंट तुम्हाला खूप सोपा गेला पाहिजे. बघा बघा आता आपले पैसे बँकेत आपण ठेवले, आपले पैसे आपण बँकेत ठेवतो, त्याला ठेव म्हणतो. त्यावर ही बँक काय करते? आपल्याला काय देते? व्याज देते, सिंपल इंटरेस्ट. म्हणून आपण त्याचा स घेतला, सरळ व्याज स घेतला. बँकेत आपले पैसे असतात, किंवा कधी कधी बँक आपल्याला कर्ज देते. ती जी दोन्ही रक्कम आहे, त्या रक्कमेला, दोन्ही रकमेला म्हणतात मुद्दल. काय म्हणतात? मुद्दल. आणि आपण ते आता आपल्या म म्हणून वापरणार. म म्हणजे मुद्दल. म म्हणजे मुद्दल, कॅपिटल, भांडवल. किती तुम्ही ठेवलेलं आहे तिथे, तुमचं मुद्दल म्हणतात त्याला. तुमची किती, आता 1,00,000 जे मी ठेवले ते बँकेत, ते माझं मुद्दल. किंवा मग मी बँकेला म्हटलं की मला कर्ज पाहिजे आहे, मग बँकेला मी अर्ज केला, मग बँकेने मला 2,00,000 रुपये कर्ज दिले, तर ते जे 2,00,000 रुपये आहे ना, ते सुद्धा मुद्दल. त्याला काय म्हणायचं? मुद्दल. बघा आता ही बँक काय करते? काही काळासाठी हे कर्ज आपल्याला देते, किंवा काही काळासाठी हे व्याज आपल्याला देते. बघा ही बँक काय करते? जी व्याज देते ती निश्चित कालावधीसाठी देते, कर्जावर पण आणि आपण ठेवलेल्या रकमेवर आपल्याला व्याज देते. त्या व्याजाचा वेळ ठरलेली असते, काळ ठरलेला असतो, त्याला म्हणतात मुदत. काय म्हणतात त्याला? किती दिवसाची मुदत आहे बघ, म्हणजे किती दिवसात मला फेडायचं आहे. मुदत म्हणजेच काळ, काळ म्हणजेच टाइम, काळ म्हणजेच टाइम. किती वेळेसाठी मला दिलेलं आहे, किती इयर, हाऊ मेनी इयर्स आहे ना, किंवा हाऊ मेनी टाइम, किती टाइम आहे, किंवा किती मुदत आहे. म्हणजे मला बँकेने जे कर्ज दिलं आहे ते किती मुदतीसाठी दिलं आहे, किंवा मी माझी जी रक्कम ठेवली आहे ती किती काळासाठी बँकेत ठेवलेली आहे, मग त्याला म्हणतात मुदत. त्यालाच काळ म्हणतात. म्हणून आपण ते क या अक्षराने दाखवणार आहोत. बघा बालमित्रांनो, आपण काय समजून घेतलं पहिले की आपले पैसे आपण बँकेत ठेवतो, त्यावर आपल्याला बँक व्याज देते, त्याला आपण सिंपल इंटरेस्ट किंवा सरळ व्याज म्हणतो. म्हणून आपण तो स ने दाखवणार आहोत, सरळ व्याज स ने. बँकेत आपली रक्कम असते, किंवा बँकेकडून आपण जर कर्ज घेतलं ती रक्कम असते, त्या रकमेला मुद्दल म्हणतात. आणि मुद्दल म्हणजेच म घेतला आपण त्याचा मुद्दल. आता ही मुद्दल आपण किती काळासाठी बँकेत ठेवली, किंवा बँकेने जे आपल्याला कर्ज दिलं, जे मुद्दल दिलं, जी रक्कम दिली, ती किती काळासाठी दिली, किती मुदत आहे त्याची. मुदत म्हणजे काळ, आणि काळचा आपण घेतला क. बालमित्रांनो हे समजून घे, अतिशय आवश्यक आहे, कारण पुढील प्रश्न आपल्याला यावर ठरवायचे आहे. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की जे व्याज देते त्याचं पर्सेंट असते, ते कसं असते? प्रत्येक
रुपये एककाच्या मागे असते. प्रत्येक 100 रुपये एककाच्या मागे असते. बघा, प्रत्येक 100 रुपये मुद्दलासाठी, प्रत्येक 100 रुपये मुद्दलासाठी एक एकक कालावधीसाठी मोबदला आकारण्याचा जो दर असतो त्याला व्याजाचा दर म्हणतात. म्हणजे प्रत्येक 100 रुपये मुद्दलासाठी किती मुदत आहे त्याच्यासाठी एक निश्चित केला जातो दर. एक काय केला जातो? निश्चित दर केला जातो. किती टक्क्यांनी देणार असं दर निश्चित केला जातो. त्याला व्याजाचा दर असे म्हणतात. त्याला काय म्हणतात? व्याजाचा दर. व्याजाचा दर आपण द या अक्षराने दाखवूया. द. बघा, आता एक समजून घ्या की आपण बँकेत गेलो, बँकेला कर्ज मागितलं, बँकेने आपल्याला कर्ज दिलं, पण बँकेने मुदत ठरवून दिली की 5 वर्षात तुम्हाला आमचं कर्ज फेडावं लागेल, वापस करावं लागेल. ही मुदत काळ क. आता बँक म्हणते की तुम्हाला आम्ही कर्ज देतो, पण किती टक्क्यांनी देतो? आम्ही तुम्हाला 10% देतो, 6% देतो. ही टक्केवारी असते. बा, तुम्ही मोठ्या लोकांच्या गोष्टी ऐका मायन्युटली. ते असे बोलतात, किती टक्क्याने घेतलं रे? किती टक्क्याने लोन पास झालं? लोन पास झालं का? लोन देते आपल्याला बँक, आहे ना. आता 10% जर लोन घेतलं असेल तर 100 रुपये जर आपण लोन घेतलं असेल बँकेकडून, हे कर्ज घेतलं असेल 100 रुपये, तर त्याला आपल्याला किती वर्षासाठी घेतलं समजा आपण, तर ते 10 रुपये आपल्याला द्यावे लागेल. 100 रुपयाला 10 रुपये द्यावे. हा झाला दर. 100 रुपयाला 10 रुपये. मग तुम्ही किती घेतलं? मग तुम्ही 10,000 घेतलं असेल तर मग किती दर होईल? किती त्याचा व्याजाचा दर आहे? 10%. प्रत्येक 100 रुपयाला 10 रुपये लागतील, असं मग तुम्हाला ते काढावं लागतं. त्या प्रकारचे आपल्याकडे सूत्र पण आहे जे काढायचे असतात, जे तुम्हाला यूज करायचे असतात. आता तुम्ही बघा, एवढं तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही एवढं राईट डाऊन करा. अतिशय सोप्या शब्दात मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला की आपले पैसे आपण बँकेत ठेवतो, त्याला ठेव म्हणतात. त्यावर आपल्याला बँक व्याज देते, त्याला सिंपल इंटरेस्ट किंवा सरळ व्याज म्हणतात, जे आपण स या अक्षराने दाखवूया. बँकेकडे आपलं जे रक्कम असते, म्हणजे आपली जी रक्कम असते किंवा कर्ज दिलं असते बँकेने आपल्याला, किंवा आहे ना, तर ही जी रक्कम आपली बँकेत असते त्याला मुद्दल म्हणतात. मुद्दल, किती रुपये आपले आहेत तिथे, तो आपण म या अक्षराने दाखवणार आहोत. आणि बँक काय करते? काही काळासाठी आपल्याला कर्ज देते, किंवा आपले पण काही पैसे त्यांच्याकडे आहेत, तर तुम्ही विचारतात आपल्याला किती दिवसासाठी तुम्हाला ठेवायचे आहे, 6 महिन्यासाठी ठेवायचे आहे का, 1 वर्षासाठी ठेवायचे आहे का, तुम्हाला किती दिवसासाठी फिक्स करायचे असं विचारतात. बघा, मग जेव्हा आपण ते फिक्स करतो तेव्हा ती किती दिवसाची मुदत असते, काळ असतो, त्याला क या नावाने दाखवूया. आणि मग हे जे आपण पैसे ठेवले त्याच्यासाठी काही दर ठरवून दिलेला जातो, निश्चित दर ठरवलेला जातो की प्रत्येक 100 रुपयामागे तुम्हाला इतके रुपये कर्ज घेतले असतील तर द्यावे लागतील, आणि आपले जर पैसे असतील तर बँक आपल्याला याच्यावर तेवढा पैसे देतो, या दराने पैसे देतो म्हणते ना. किंवा आयडीचा किती टक्के दर आहे असं विचारतात. बघा, लोनचा किती पर्सेंट मी घेतलं, तू आयडी किती पर्सेंट मी ठेवली. म्हणजे आपण जर आपले फिक्स ठेवले 5 लाख रुपये आयडी करून ठेवले फिक्स, त्याला आपल्याला 8% मिळतं. म्हणजे अशा वेगवेगळ्या बँकेचे वेगवेगळे दर निश्चित केलेले जातात. मग जिथे सोयीचं वाटतं, जिथे कमी दर वाटतो, तिथे मग ते ग्राहक जातात आणि त्यांच्याकडून लोन घेतात किंवा आपले पैसे सुद्धा तिथे ठेवतात. जशा सरकारी बँक आहेत तशा काही खाजगी बँका सुद्धा आहेत, आणि त्या खाजगी बँका सुद्धा विविध योजना ग्राहकांना देत असतात. ओके, एवढं कळलं बाळांनो? एवढं कळलं का बाळांनो तुम्हाला? मग पटकन लिहून टाका. ओके, चला राईट डाऊन करा, पुढचं बघू आपण. बघा बालमित्रांनो, की आपण बघितलं की समजा आता प्रत्येक 100 मुद्दलासाठी एकक कालावधी मोबदला करतात, त्याला दर म्हणतात, त्याला व्याजाचा दर म्हणतो आपण, द नी दाखवणार आहोत. आता दरसाल दर शेकडा 8
दर साल दर शेकडा 8. याचा अर्थ असा होतो की एका वर्षासाठी 100 रुपये जे मुद्दल आहे त्याच्यासाठी दर हा 8 आहे. म्हणजे 100 रुपयाला 8 रुपये पडणार आहेत आपल्याला. तो झाला व्याजाचा दर. आता पहा, एका विशिष्ट मुद्दलासाठी ठराविक मुदतीचे व्याज व ते मुद्दल मिळून होणाऱ्या रकमेस रास असे म्हणतात. रास बरोबर मुद्दल अधिक व्याज. बघा आता रास रास कशाला म्हणतात हे बघू आपण. मुद्दल अधिक व्याज म्हणजे मग अधिक सरळ व्याज आहे ना हे. मग बघा आता मुद्दल किती आहे, समजा मी किती ठेवले होते बँकेत, 1,00,000 रुपये ठेवले होते मुद्दल माझी. मला बँकेने व्याज किती दिलं, तर बँकेने समजा मला व्याज दिलं 350 रुपये. म्हणजे आता 1,0350 रुपये ही काय झाली माझी, ही झाली माझी रास. त्याला काय म्हणतात, रास. त्याला काय म्हणतात, रास. बघा अतिशय सोपं आहे, व्यवस्थित समजून घेतलं तुम्ही तर खूपच सोपं आहे. आता आपल्याला जर व्याज काढायचं असेल, सरळ व्याजाचं सूत्र, आता जर तुम्हाला व्याज काढायचं असेल कोणत्याही मुद्दलावरचं व्याज जर काढायचं असेल तर त्याच्यासाठी एक सूत्र दिलेलं आहे, ते तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. ते सूत्र काय आहे बघा, व्याज बरोबर मुद्दल गुणेला दर गुणेला मुदत. बघा मुद्दल गुणेला दर गुणेला मुदत भागीला 100. आता तुम्हाला माहिती आहे मुद्दलसाठी आपण म घेणार आहोत, दर साठी द घेणार आहोत आणि मुदतसाठी क घेणार आहोत, काळ. आहे की नाही, टाइम, काळ. बघ शॉर्टकट घेणार आहोत आपल्याला समजण्यासाठी. म्हणजे सूत्र काढण्यासाठी अशा प्रकारे आपल्याला दर सरळ व्याज काढण्यासाठी अशा प्रकारे सूत्र आपल्याला युजफुल ठरू शकतं. किंवा कधी कधी बघा आता तुम्हाला सरळ व्याज काढायचं आहे, हे व्याज काढायसाठी आहे, हे जे सूत्र बघितलं आपण हे व्याजाचं आहे. आता आपल्याला सिंपल इंटरेस्ट काढायचा आहे, सरळ व्याज काढायचं आहे. सरळ व्याज काढण्यासाठी ज्याला आपण स म्हणणार आहोत, कुठलं सूत्र आहे सरळ व्याज काढण्यासाठी, तर त्याचं आहे मुद्दल इंटू दर इंटू काळ डिवायडेड बाय 100. ओके. त्याच्यानंतर जर तुम्हाला मुद्दल काढायचं असेल, ज्याला आपण म्हटलंय मुद्दल काढायचं असेल, तर त्याच्यासाठी काय सूत्र आहे बघा, मुद्दलसाठी काय सूत्र आहे, तर सरळ व्याज गुणेला 100, सिंपल इंटरेस्ट इंटू 100 डिवायडेड बाय दर आणि काळ म्हणजे टाइम आणि दर. ओके. तिसरं, जर तुम्हाला दर काढायचा असेल, दर म्हणजेच जर काढायचा असेल तर त्याच्यासाठी काय सूत्र आहे दर साठी, तर त्याला पण सरळ व्याज सिंपल इंटरेस्ट इंटू 100 डिवायडेड बाय मुद्दल इंटू काळ. बघा मुद्दल इंटू काळ. आणि जर तुम्हाला काळ काढायचा असेल, काळची किंमत काढायची असेल, हे सगळं सूत्र आता आपण यूज करणार आहोत, तुमच्या लक्षातच येणार आहे. तर काय करावं लागतं, तर परत इथे सरळ व्याज इंटू 100 डिवायडेड बाय मुद्दल इंटू दर. बघा आता हे किती सोपं आहे. बघा तुम्हाला कठीण वाटतंय का, पण खूपच सोपं आहे. बघा सरळ व्याज काढायचं असेल तर सरळ लक्षात ठेवायचं, मुद्दल इंटू दर इंटू काळ त्याला 100. ओके. त्याच्या पुढचे अतिशय सोपं आहे. जर मुद्दल काढायचं असेल तर काय करायला लागते, सरळ व्याज आणि त्याला सरळ व्याज इंटू 100, सरळ व्याज इंटू 100, सरळ व्याज इंटू 100, म्हणजे वर सरळ व्याज इंटू 100 काढावं लागते. मुद्दल जर काढायचं असेल तर उरलेले जे 2 आहेत ते डिवाइडेड करावं लागते. दर जर काढायचे असेल तर उरलेले 2 ते डिवाइड करावं लागतात. काळ जर काढायचं असेल तर जे उरलेले 2 आहेत ते त्याला डिवाइड करावं लागतात. अतिशय सोपे सूत्र आहे, फक्त समजून घ्या. जर तुम्हाला मुद्दल काढायचं असेल, काढायचं असेल तर काय करावं लागते, सरळ व्याज इंटू 100 लक्षात ठेवायचं, उरलेले 2 त्याला डिवाइड करायचे. दर काढायचं असेल तर वर सरळ व्याज इंटू 100 आणि उरलेले खाली दोघं इंटू करायचे.
अशा प्रकारे हे जे चार आहेत हे तुम्हाला अतिशय कामात येणार आहे, जे आता आपण सोडवणार आहोत त्यामध्ये आपल्याला कामात येणार आहेत, अतिशय महत्वाचे. तुम्ही छान समजून घ्या. आता दाम दुप्पट होणे. दाम दुप्पट होणे म्हणजे मुद्दला इतके व्याज होणे. दाम दुप्पट झाली असता रास मुद्दलाच्या दुप्पट होते. आता बघा, ही जी रास आहे ही मुद्दलाच्या दुप्पट होते. समजा दाम दुप्पट होणे, दाम दुप्पट झाले बा म्हणजे डबल झाले, डबल पैसे झाले व्याजाचे, मिळून डबल झाले. म्हणजे 10,000 आपलं मुद्दल असेल तर ते सॉरी 1 लाख 1 लाख मुद्दल असेल तर आपलं 2 लाख होते. 1 लाख मुद्दल असेल तर काय होते, 2 लाख होते. म्हणजे हे जे 1 लाख आहे तेवढंच आपल्याला 1 लाख व्याज मिळालं. समजा हे आपण इथं 1 लाख आहे, त्याच्यात अजून व्याज आपल्याला 1 लाख मिळालं. या 1 लाखावर 1 लाख व्याज जमा झालं तर त्याला म्हणतात दाम दुप्पट. त्याला काय म्हणतात, दाम दुप्पट. म्हणजे रास मुद्दलाच्या दुप्पट होते. ही जी रास आहे या मुद्दलाच्या दुप्पट होते. म्हणजे 1 लाख असेल तर ती 2 लाख होते. ओके, चला पटकन राईट डाऊन करा बालमित्रांनो. आता पटापट आपण सोडवूया, प्रश्न सोडवूया. हे एकदा छान समजून घ्या, व्यवस्थित समजून घ्या. दाम दुप्पट होणे म्हणजे जे मुद्दल असते तुमचं, जे ओरिजिनल मुद्दल असते, जितके रुपये तुम्ही बँकेत, समजा मी आता बँकेत 1 लाख रुपये जमा केले होते आणि मग मला जर बँकेनं तेवढंच व्याज दिलं 1 लाख, म्हणजे झाले 2 लाख. म्हणजे रास काय झाली, मुद्दलाच्या डबल झाली है ना, दुप्पट झाली. त्याला म्हणतात दाम दुप्पट होणे. अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकते तुम्हाला, दाम दुप्पट होणे. आता इंग्लिश मिडियमच्या पोरांनी मराठीचे पण प्रश्न बघितले तरी तुम्हाला सॉल्व्ह करता येईल, इतके तुमचे शब्द तोंडात आले पाहिजे. तुम्ही छान रीतीने समजून घ्या ते. आणि काय, शेवटी शब्दांचा खेळ आहे. आता मी तुम्हाला सांगते आहे तसेच तुम्ही शब्द तिकडे वापरायचे. ओके, दोन्ही याच्यामध्ये दिलेलं असतं पेपरमध्ये. मराठीत पण दिलेलं असतं आणि इंग्लिश मध्ये पण दिलेलं. जेव्हा मराठी समजत नाही तेव्हा इंग्लिश पाहायचं, जेव्हा इंग्लिश समजत नाही तेव्हा मराठी पाहायचं. असं पाहून आपला फायदा करून घ्यायचा. दोन्ही लँग्वेजवर आपली कमांड ठेवायची. पुढे सुद्धा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम अशाच असतात, त्या दोन्ही लँग्वेज मध्ये क्वेश्चन दिलेले असतात. बघा, आता आपण क्वेश्चन नंबर 1 कडे जाऊया. क्वेश्चन नंबर 1 काय आहे बघा आपलं. ₹100. आता हे व्यवस्थित समजून घ्या बालमित्रांनो. सगळ्यांनी इकडे लक्ष द्या, बाकीची चॅटिंग न करता सगळ्यांनी क्लासकडे लक्ष द्या. 100 मुद्दलाचे 1 वर्षाचे व्याज ₹7 आहे. तर त्याच मुद्दलाचे त्याच मुद्दलाचे 5 वर्षाचे व्याज किती? ₹35, ₹50, ₹70 and ₹100. बघा, इथे आपण लिहून घेऊ की आपण कोणत्यासाठी कोणते अक्षर वापरणार आहे. यस आपण सरळ व्याजासाठी वापरणार आहे. जो स वापरणार आहोत आपण, स तो सरळ व्याजासाठी वापरणार आहोत. जो म वापरणार आहोत तो मुद्दलासाठी वापरणार आहोत. द हा दरासाठी वापरणार आहोत आणि क हा मुदत किंवा काळाच्यासाठी वापरणार आहोत. ओके, बघा आता हा प्रश्न काय आहे बघून घेऊ आपण. अतिशय सोपा प्रश्न आहे बघा. ₹100 मुद्दलाचे 1 वर्षाचे, बघा मुदत दिलेली आहे, मुदत काळ 1 वर्षाचे, व्याज ₹7 आहे. ₹7 व्याज आहे. तर त्याच मुद्दलाचे 5 वर्षाचे, आता 5 वर्षाचे व्याज किती? अतिशय सोपं आहे बघा. 1 वर्षाचं व्याज किती आहे? 1 वर्षाचं व्याज किती आहे?
₹7. 1 वर्षाचं व्याज किती आहे? ₹7. आपल्याला किती वर्षाचं काढायचं आहे? 5 वर्षाचं काढायचं आहे. 1 वर्षाचं माहिती आहे आपल्याला, 5 वर्षाचं व्याज काढायचं आहे. मग काय करायचं? 7 × 5 म्हणजे किती होईल? ₹35. किती सोपं आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 1 इज अवर राईट आन्सर. एका वर्षाचं व्याज त्यांनी दिलंय की आम्ही एका वर्षाला तुम्हाला ₹7 देऊ. मग 5 वर्षाचं व्याज किती? एका वर्षाला जर ₹7 मिळत असतील तर 7 × 5 केले तर ₹35 हे 5 वर्षाला आपल्याला व्याज मिळणार आहे. बघा किती सोपा प्रश्न आहे की नाही. दुसरा क्वेश्चन घेऊया आपण. ₹1200 मुद्दलाची सरळ व्याजाने, या शब्दांनी घाबरून जायचं नाही, अतिशय सोपं आहे. 10 वर्षात, बघा 10 वर्षात दामदुप्पट शब्द आलेला आहे. दामदुप्पट मी सांगितलं तुम्हाला, राशी मुद्दलाच्या दुप्पट होते. मुद्दल दुप्पट होते. राज दुप्पट नाही होत, मुद्दल दुप्पट होते होण्यास दर साल दर शेकडा म्हणजे प्रत्येक ₹100 प्रत्येक वर्षी व्याजाचा दर किती? व्याजाचा दर किती? बघा ऑप्शन नंबर 1 आहे 12, 2 आहे 8, 3 आहे 9 आणि 4 आहे 10. बघा आता बघा किती सोपं आहे की आता काय आहे की ₹1200 म्हणजे ₹1200 आहे. आता ₹1002 हे जे दिलेले आहे हे मुद्दल आहे. हे काय आहे? मुद्दल म आहे तो. म्हणजे आपण आता एक काम करू की आपण लिहून घेऊ. म किती आहे? 1200. आणि सरळ व्याजाने 10 वर्षात दामदुप्पट होण्यास व्याजाचा दर किती? आता पहा काळ किती दिलेला आहे? काळ किती दिलेला आहे? 10 इयर्स. काळ किती दिलेला आहे? 10 इयर्स. ओके. आणि सरळ व्याजाने, आता सरळ व्याज पण दिलंय आपल्याला, कारण सरळ व्याज जे दिलेलं आहे ते मुद्दलच आहे 1200 है ना. सरळ व्याज. आता पहा दामदुप्पट म्हणजे काय आहे? सरळ व्याज बरोबर मुद्दल. दामदुप्पट म्हणजे सरळ व्याज, आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की व्याजाची रक्कम सुद्धा तेवढीच होते जेवढी मुद्दल असते. म्हणजे काय होईल ते, जर आपण याच्यात मांडलं तर दर काढायचा आहे आपल्याला. सरळ व्याज × 100 आणि मुद्दल × काळ. मुद्दल × काळ. बघा सरळ व्याज किती आहे? कारण तेवढंच असेल ना. दामदुप्पट म्हणजे मी पहिलेच सांगितलं तुम्हाला, दामदुप्पट म्हणजे काय की जेवढं मुद्दल असते तेवढंच काय असते? व्याज असते. सरळ व्याज. दामदुप्पट म्हणजे जेवढं मुद्दल तेवढंच व्याज. मग मुद्दल किती आहे? 1200. मग सरळ व्याज किती होईल? 1200. 1200 × 100. मुद्दल किती आहे? 1200 × क म्हणजे काळ किती आहे? 10. 10 वर्षाचा काळ. आता आपण हे सॉल्व्ह करूया. तर आपण हे सॉल्व्ह केलं तर आपल्याला काय मिळते बघा. 1,20,000 आणि इकडे 12,000. ओके. आता जर आपण याचा डिवाइड केलं, इथे 10चा भाग जातो म्हणजे 10 हे उत्तर येतं. म्हणजे जो दर आहे तो किती आहे? 10 आहे. दर किती आहे? 10 आलेला आहे. म्हणजे आपलं ऑप्शन कोणतं राईट आहे? ऑप्शन नंबर 4. बघा बालमित्रांनो प्रश्न काय आहे? ₹1200 मुद्दलाची सरळ व्याजाने 10 वर्षात दामदुप्पट होण्यास. आता बघा जर 1200 मुद्दल असेल तर मी तुम्हाला सांगितलं दामदुप्पट म्हणजे काय होते की मुद्दला एवढंच व्याज, सरळ व्याज असते. जेवढे मुद्दल तेवढंच सरळ व्याज. मग 1200 मुद्दल आहे तर सरळ व्याज सुद्धा 1200 होईल. म्हणून आपण पहिलेच काढून घेतलं की मुद्दल 1200 आणि सरळ व्याज सुद्धा 1200. आणि किती वर्षात झालं पाहिजे म्हणते एवढं? तर 10 इयर्सला. म्हणून आपण 10 इयर्स घेतले. मग आपण सूत्रात टाकलं. मी तुम्हाला आधी सांगितलं जे काही काढायचं असेल ते समोर लिहायचं. दर काढायचा आहे, दर समोर लिहायचा. मग
सरळ व्याज गुणिले 100 करायचं हे आधीच सांगितलं, आणि उरले जे दोघं जे आहेत ते खाली, म्हणजे मुदत आणि काळ. मग आपण जर याच्यामध्ये किमती टाकल्या तर सरळ व्याज 1200 इंटू 100, 1200 इंटू 10 हे केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 10. म्हणजे 10 हा व्याजाचा दर असला पाहिजे, 10% हा व्याजाचा दर असला पाहिजे. पटकन लिहून घ्या. पुढच्या क्वेश्चन कडे जाऊ आपण. अजयला एका रकमेवर एका वर्षात रुपये 500 व्याज मिळायला हवे आहे. बँकेचा व्याजदर दर साल दर शेकडा 10 असल्यास त्याने बँकेत किती रक्कम ठेवावी. मुद्दल म्हणून किती रक्कम ठेवावी, म्हणजे आपल्याला मुद्दल काढायचं आहे. ओके. ऑप्शन नंबर 1 इज ₹500. सेकंड ₹10,000. ₹5,000. ₹5,500. नीट समजून घ्या बालमित्रांनो, अतिशय काळजीपूर्वक लक्ष द्या, म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल आणि तुम्हाला पटकन समजेल. त्यामुळे तुम्हाला क्लासकडे अत्यंत अटेंटिव्ह राहावं लागणार आहे. व्यवस्थित लक्ष द्या. बघा आता आपण इथे बघू, इथे काय काय दिलेलं आहे. बघा इथे व्याज दिलेलं आहे, सरळ व्याज. दर दिलेला आहे, दर साल दर शेकडा आला म्हणजे तो दर असतो, दर दिलेला आहे. काय काय दिलेलं आहे आपल्याला, तर दर दिलेला आहे आणि काळ पण दिलेला आहे आणि आपल्याला सरळ व्याज पण दिलेला आहे. म्हणजे त्यांनी काय लिहिलं, एका वर्षात, म्हणजे आपल्याला काळ पण मिळालेला एका वर्षात. मग आपण समजून घेऊ दर काय आहे. पहिलं तर सरळ व्याज किती आहे, म्हणजे 500. मुद्दल म्हणजे काळ काय आहे, काळ 1 वर्ष. आणि दर किती आहे, दर आहे 10 आहे ना. बघा आपल्याला त्यांनी काय काय दिलेलं आहे, दर 10 दिलेला आहे आणि जी वेळ आहे, काळ आहे तो 1 आहे आणि सरळ व्याज 500 आहे. आपल्याला काय काढायचं आहे, आपल्याला मुद्दल काढायची आहे, म्हणजे काढायचं आहे, मुद्दल काढायची आहे. टाका मग सूत्र काय आहे, मुद्दल काढायची असेल तर सरळ व्याज इंटू 100. आता मुद्दल तर संपलं, मग खाली कोण राहिले, काळ इंटू दर. किती सोपं आहे बा, अतिशय सोपं आहे, खूपच सोपं. आता इथे सरळ व्याज दिलेला आहे, काळ दिलेला आहे, दर दिलाय, मुद्दल काढायची. मुद्दल इकडे घेतलं ना, मग सरळ व्याज इंटू 100. मग उरले कोण दोघं, काळ आणि दर. मग आता बघा सरळ व्याज किती आहे, 500 इंटू 100. काळ किती आहे, 1. दर किती आहे, 10. करा मग आता हे किती होते, 50,000 इंटू
10 भाग दिला तर किती भाग बसतो, तो भाग बसतो बघा, डिवाइड केलं तर आपल्याला आन्सर मिळते 5000. म्हणजे आपली जी मुद्दल आहे किंवा मुद्दल जी आहे आपल्याला ती किती ठेवावं लागेल आहे, त्याला अजयला 5000 रुपये मुद्दल ठेवावं लागेल. जर त्याने 5000 रुपये मुद्दल ठेवलं तर त्याला एका वर्षात 500 रुपये व्याज मिळेल 10% दराने. आता 5000 कुठे आहे, ऑप्शन नंबर 3 इज अवर राईट आन्सर. बघा किती सोपं आहे बालमित्रांनो. चला पटकन राईट डाऊन करा. ₹600 मुद्दलाचे एका विशिष्ट दराने एका वर्षाचे सरळ व्याज रुपये 66 आहे. तर 400 रुपये मुद्दलावर त्याच दराने किती व्याज मिळेल, 22 and ₹55. बघा आता आपण समजून घेऊया प्रश्न. हा प्रश्न समजून घेऊ आपण. बघा प्रश्नात काय म्हटलं आहे की 600 रुपये मुद्दलाचे एका विशिष्ट दराने एका वर्षाचे सरळ व्याज रुपये 66 आहे. तर 400 रुपये मुद्दलावर, बघा इथे दिलेला आहे मुद्दल, इथे काळ पण दिलेला आहे, दिलेला काळ दिलेला आहे, सरळ व्याज पण दिलेला आहे है ना. आणि आपल्याला काय करायचं आहे, दुसऱ्या मुद्दला याच्यामध्ये दोन गणित करायचे आपल्याला. बघा आपल्याला काय दिलेलं आहे, पहिले मुद्दल दिलेला आहे 600, सरळ व्याज किती दिलेला आहे 66, आणि आपल्याला काळ सुद्धा दिलेला आहे 1 वर्ष. आपल्याला इथे काय काढायचं आहे, दर काढायचा आहे. ओके. आता पहा, जर दर काढायचा असेल तर सूत्र काय आहे, सरळ व्याज इंटू 100. आता दर काढायचा म्हणजे हे दोघं जण खाली लिहायचे आहे. इतकं सोपं आहे ते. बघा आता सरळ व्याज किती आहे 66 इंटू 100, मुद्दल किती आहे 600, आणि काळ किती आहे 1 इयर. ओके करा किती होते, त्याने याला भाग दिला तर भाग बसतो 11 चा, म्हणजे 11. म्हणजे दर किती आहे, मग दर काढला आपण पहिला तो झाला 11% आहे ना, दर 11 निघाला. मग आता आपल्याला पुढचं काढायचं आहे. त्याने काय म्हटलं, मग असं जर असेल तर 400 ला किती व्याज मिळेल, सरळ व्याज मिळेल ते विचारलं आहे. म्हणजे समजा मुद्दल जर 400 असेल, मुद्दल 400, काळ किती परत 1च वर्ष, आणि आता दर किती आलाय आपला 11, दर किती आलेला आहे 11 आहे. आता आपल्याला सरळ व्याज काढायचं आहे. सरळ व्याजचं तर अतिशय सोपं सूत्र आहे, मुद्दल इंटू काळ इंटू दर
डिवायडेड बाय 100. अतिशय सोपं आहे, करा मग. आता जर आपण केलं तर 400 इंटू 1 इंटू 11 डिवायडेड बाय 100. याचं केलं तर किती येते? बघा, आपण करून बघूया. बघायचं इथे 4400 आणि त्याला डिवायडेड बाय 100. आता इथे जर आपण भाग दिला तर इथं येतं 44, म्हणजे आन्सर इज 44. म्हणजे सरळ व्याज किती नंतरच्या 400 रुपयाला? 44 रुपये आपल्याला सरळ व्याज नंतरच्या 400 ला मिळेल. इथे आपण 2 टप्प्यात ते उदाहरण सॉल्व्ह केलं. पहिले आपण काय केलं? पहिले आपण दर काढून घेतला की दर किती होता, व्याजाचा दर किती होता. मग नंतर तो दर ठेवून दुसरं जे मुद्दल आहे 400, पहिले पहिले 600 होतं म्हणून मग 66 होतं व्याज. नंतर मात्र 400 ला किती व्याज मिळेल? तर ते मिळेल आपल्याला 44 रुपीज 44. आणि ऑप्शन नंबर 2 इज अवर राईट आन्सर, कारण ₹44 हे ऑप्शन नंबर 2 मध्ये दिलेले आहे. बघा बालमित्रांनो, समजलं का तुम्हाला? समजलं? राईट डाऊन करा. व्यवस्थित समजून घ्यावं लागते आपल्याला, अतिशय व्यवस्थित समजून घ्यावं लागतं. ऑप्शन नंबर 2 इज अवर राईट आन्सर. एका ठराविक मुद्दलावर एका ठराविक दराने एका ठराविक मुद्दलावर एका ठराविक दराने 2 वर्षात मिळणारे व्याज. एका ठराविक मुद्दलावर एका ठराविक दराने 2 वर्षात मिळणारे व्याज एका वर्षात मिळणाऱ्या व्याजाच्या किती पट असेल? बघा, अतिशय सोपा प्रश्न आहे, समजून घ्यायचा. फक्त प्रश्न समजून घ्यायचा. किती पट असेल? 1 तेवढेच असेल, 2 दुप्पट असेल, 3 निमपट असेल, 4 चौपट असेल. बघा, आता बघा किती सोपा प्रश्न आहे हा, अतिशय सोपा प्रश्न आहे. एका ठराविक मुद्दलावर, एक ठराविक मुद्दल आहे, एका ठराविक दराने 2 वर्षात मिळणारे व्याज एका वर्षात मिळणाऱ्या व्याजाचे. आता पहा, एका ठराविक मुद्दल दिलेला आहे, ठराविक दर दिलेला आहे. मग एका वर्षात किती व्याज मिळेल? त्याच्या दुप्पट व्याज पुढच्या वर्षी मिळणार आहे. एका वर्षात मिळणार, कारण व्याजाचा दरही बदलला नाही, मुद्दलही बदलला नाही, फक्त काय आहे, काळ वाढलेला आहे. एका वर्षी जितकं मिळेल तितकं दुसऱ्या वर्षी मिळेल, कारण हे सरळ व्याज आहे. सरळ व्याज असल्यामुळे एका वर्षात जेव्हा मिळते तेवढं दुसऱ्या वर्षी मिळते. म्हणजे एका वर्षात समजा 50 रुपये मिळत असेल तर दुसऱ्या वर्षी समजा एका वर्षी 50 रुपये मिळाले, 50 रुपये, दुसऱ्या वर्षी 50 मिळतील. म्हणजे किती होतील? 100. म्हणजे याच्या किती झाले? हे दुप्पट झाले. म्हणजे सरळ सरळ काय उत्तर आहे त्याचं? दुप्पट असेल. निमपट असेल म्हणजे अर्धे अर्धे होणार असते, तेवढं राहणार असते. चौपट पण होणार नाही, तेवढं राहणार नाही, वाढेलच. अर्ध होणार नाही, चौपट पण होणार नाही.
तर ते दुप्पट होईल. इतकं सोपं आहे, फक्त वाचून समजू शकते इतकं सोपं आहे. एका ठराविक मुद्दल आहे, आपण बँकेत ठेवले 1,00,000 ठेवले, त्यांनी आपल्याला 1,00,000ला आपल्याला 140 रुपये समजा व्याज दिलं, तर पुढच्या वर्षी 140च व्याज देतील ना ते. म्हणजे ती किती होती 280, म्हणजे याचे किती होईल दुप्पट होईल. म्हणजे दुसऱ्या वर्षी ते काय होईल दुप्पट होईल. इतका सोपा हा प्रश्न आहे. चला पटकन लिहून घ्या हा प्रश्न, खूप सोपा आहे, पटापट लिहा. चला पुढचं लिहायचं आपल्याला, मग पटापट प्रश्न सॉल्व्ह करायचे आहे. एका रुपयाचे एका महिन्याचे व्याज 1 पैसा असल्यास तो व्याज दर साल दर शेकडा किती झाला. पुढचा प्रश्न बघू आपण. काल दिलेलं होमवर्क केलं ना सगळ्यांनी? काल मी सांगितलेलं होमवर्क केलं का सगळ्यांनी? ते पण मला पाठवायचं आहे सगळ्यांनी व्हॉट्सअपला. काल मी होमवर्क दिलं होतं तुम्हाला, ते सगळ्यांनी व्हॉट्सअपला पाठवायचं आहे मला. 1 रुपयाचे एका महिन्याचे 1 रुपयाचे एका महिन्याचे व्याज 1 पैसा असल्यास तो व्याज दर साल दर शेकडा किती झाला. ऑप्शन नंबर 1 is 6, 2 is 10, 3 is 12 and 4 is 18. बघा समजून घेऊ बालमित्रांना आपण. काय म्हणतोय तो की 1 रुपया आहे, एका महिन्याचे व्याज 1 पैसा आहे, तर तो व्याज दर शेकडा किती झाला. तर आता आपल्याला महिन्याचं काढून दिलंय, ना आपल्याला ते वर्षाचं किती हे ते आपल्याला, म्हणजे दर साल म्हणजे वर्ष, एका वर्षाचं किती असणार आहे असं त्यांनी विचारलं. का मुद्दल किती आहे 1 रुपया, मुद्दल किती आहे 1 रुपया. सरळ व्याज किती आहे, सरळ व्याज 1 रुपया, 1 पैसा, सॉरी रुपया नाही पैसा आहे, 1 पैसा. आणि हे किती आहे, काळ किती आहे, टाइम किती आहे, तर 1 मंथ म्हणजे 1 महिना आहे. काळ किती आहे 1 महिना आहे. बघा आता आपल्याला 1 इयर साठी काढायचं आहे. 1 इयर साठी किती व्याजाचा दर आहे, व्याज किती आहे आपल्याला 1 इयर साठी काढायचं आहे. मग मंथ साठी जर 1 मुद्दल जे आहे ते 1 रुपीज आहे, 1 रुपीज. आता आपल्याला काळ 1 इयर घ्यायचं आहे. आता आपण जर सरळ व्याज घेतलं तर 1 रुपया एका महिन्याला, मग 12 महिन्याला किती, 1 पैसा 1 रुपयाला, 1 रुपयाला एका महिन्याला 1 पैसा, तर 12 महिन्याला किती, तर ते होतील 12 पैसे. 12 महिन्याला 12 पैसे, म्हणजे सरळ व्याज किती होईल 12 into 100 रुपीज पैसे होतील, 12 पैसे. ओके, आता आपण काढू. दर काढायचा आहे आपल्याला. दर काढायसाठी सरळ व्याज इंटू 100 खाली मुदत इंटू काळ. आता पहा सरळ व्याज किती आहे 12 into 100 आहे ना, आणि खाली काय आहे 1 into 1. आता जर आपण हे सॉल्व केलं तर आपलं सरळ सॉल्व होतं. याचं उत्तर येतं 12. आणि हे तर 1च आहे ना, सरळ याचं उत्तर येतं 12. काय येतं याचं उत्तर 12. आणि हा काय आहे दर, एका वर्षाला दर, म्हणजे आपला ऑप्शन नंबर 3 इज अवर राईट आन्सर. अतिशय सोपा आहे. त्यांनी सांगितलं की 1 रुपयाचे 1 महिन्याचे व्याज 1 पैसा आहे, म्हणजे मुद्दल 1 रुपया आहे, सरळ व्याज 1 पैसा आहे आणि 1 महिन्यासाठी दिलाय.
मग 1 महिन्यासाठी जर 1 रुपया असेल, 1 पैसा व्याज असेल, 1 महिन्यासाठी 1 पैसा व्याज असेल, तर मग 1 वर्षासाठी किती येणार हे आपल्याला काढायचं आहे. मग आपण काय केलं, 1 इयरसाठी किती येणार, मुद्दल तेवढंच आहे, 1 रुपीजच आपलं मुद्दल आहे. काळ जे आहे तो आपल्याला 1 इयर झालाय. आता 1 इयर झाल्यामुळे एका महिन्याला 1 पैसे, तर 12 महिन्याला 12 पैसे. 12 पैसे म्हणजे किती मध्ये, ते 100 मध्ये, कारण व्याज काय असतं की 100 रुपयाला किती, 100 रुपयाला 12 पैसे. मग आता आपण घेतलं, मग त्याचा दर जर काढला आपण, तर दर काढण्यासाठी आपण सूत्र वापरलं, सूत्र वापरून आपलं उत्तर आलं 12. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं ऑप्शन नंबर 3 इज अवर राईट अँसर. चला आता आपण पुढल्या प्रश्नाकडे जाऊया. पटकन राईट डाऊन करा मित्रांनो. हे जास्तीत जास्त क्वेश्चन सोडवणं झाले पाहिजे, म्हणजे तुम्हाला छान समजेल. एका माणसाने 2 वर्षाकरिता दर साल, दर शेकडा 8 दराने रुपये 4000 उसने घेतले. 2 वर्षानंतर परतफेड करताना त्याने रुपये 4000 व एक टेबल दिले. तर टेबलाची किंमत किती असेल, तर टेबलाची किंमत किती असेल. रुपये 640, रुपये 540, रुपये 320 आणि रुपीज 480. बघा आपण हे क्वेश्चन आता सॉल्व करूया. 7वा. त्याच्यामध्ये काय दिलंय, एक माणूस आहे, त्या माणसानं 2 वर्षाकरता, म्हणजे बघा काळ किती दिलेला आहे, 2 इयर्स, दर साल दर शेकडा 8 दराने, म्हणजे दर किती दिलेला आहे 8, आणि रुपये मुद्दल किती दिलेलं आहे 4000, मुद्दल किती दिलं आहे 4000. ते काय केलं त्यानं, उसने घेतले, एका माणसाजवळून उसने घेतले, आणि जेव्हा त्याने 2 वर्षांनी ते पैसे परत केले, त्यानं 4000 दिले, त्यासोबत एक टेबल दिला. आता टेबल म्हणजे तो व्याज असेल, ते व्याज किती आलं हे आपल्याला काढावं लागतं. आता सरळ व्याज काढण्यासाठी आपल्याजवळ सूत्र आहे. सूत्र काय आहे, मुद्दल इंटू दर इंटू काळ डिवायडेड बाय 100. अतिशय सोपं सूत्र आहे. बघा आता त्याच्यावरून तुम्हाला पटकन उत्तर मिळणार आहे. त्याच्यामध्ये किमती टाकायच्या, 4000 इंटू 8 इंटू 2 डिवायडेड बाय 100. आता याचं जर केलं तर याचं आन्सर किती येते, 4000 इंटू 2 केलं तर 8000 इंटू 8 इंटू डिवायडेड बाय 100. त्याचं होते 64,000 अपॉन 100. आणि याचं जर उत्तर काढलं तर याचं उत्तर येते 640. याचं काय उत्तर येते 640. 640 कुठे आहे, ऑप्शन नंबर 1. म्हणजे त्याचं टेबल म्हणजे जे व्याज झालं होतं 640, ते व्याज होतं, त्या व्याजाची एवढ्या किमतीचं त्याने टेबल त्याला देऊन दिलं. बघा किती सोपं आहे, पटापट किमती टाकायच्या आणि सॉल्व करत जायचं. यासाठी हे मात्र तुम्हाला माहित असणं जरुरीचं आहे, आणि हे खूपच सोपं आहे, काहीच कठीण नाही. सरळ व्याज इंटू मुद्दल गुणिला दर गुणिला काळ इंटू डिवायडेड बाय 100, इतकं सोपं आहे.
हे काढायचं असेल तर हे इकडे न्यायचं, हे काढायचं असेल तर हे इकडे नेऊन हे दोघं खाली घ्यायचे, हे काढायचं असेल तर हे दोघं खाली घ्यायचे आणि हे दोघं वर घ्यायचे. इतकं सोपं सूत्र आहे. चला पुढचं बघू क्वेश्चन आपण. पटकन राईट डाऊन करा. बघा पुढचं क्वेश्चन होणार नाही आपला आता होते. तर आता आपण काय करूया, त्याचे जवळपास 16 क्वेश्चन आहे त्या असाइनमेंटमध्ये. तर ते 16 क्वेश्चन तुम्ही सॉल्व करा. जर तुम्हाला ते कठीण जात असतील तर मग मला सांगा, वाटल्यास मी तुमचे घेते. म्हणजे ते आपलं सिम्पल इंटरेस्टवरचा असाइनमेंट आहे. 16 क्वेश्चन आहेत पूर्ण, पण आता त्याच्यातले आपले 7 सोडून झालेले आहे, 10 राहिलेले आहेत. जर तुम्ही म्हटलं की ते तुम्हाला समजले नाही तर मग मी तुम्हाला सोडून सांगते, म्हणजे सोडून देते तुम्हाला. त्याचा आपण आणखी एक क्लास घेऊ की ते 10 क्वेश्चन आपण सोडून घेऊया. बघा कसं वाटलं तुम्हाला क्लास, समजला? नीट लक्ष द्या, नीट लक्ष दिलं की तुम्हाला छान क्लास समजतो. आता कुठली वेळ झाली आहे, चला सगळ्यांनी लाईक करा पटापट आणि सगळ्यांनी आज हा क्लास परत बघा, कारण परत समजून घ्या, नीट समजून घ्या, यामधले मार्क्स तुमचे जायला नको. चला तर बाळमित्रांनो, बाय 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 एव्हरीवन.